नमस्कार, मी डॉक्टर निलेश पवार आपल्या सगळ्यांचं आपल्या या विद्यार्थी वर्गात स्वागत करतो. मित्रांनो, आपण आपली स्टेट बोर्डची बॅच सुरू केली आहे, तुम्हाला मी सांगितलंच आहे. पण स्टेट बोर्डची बॅच म्हणजे स्टेट बोर्ड वाचायची आपल्याला समजून घ्यायचं आहे, कारण की बऱ्यापैकी आपल्या सायन्ससाठी स्टेट बोर्ड महत्त्वाचं आहे. मग हे स्टेट बोर्ड करत असताना कसं वाचायचं? मी आता मास्तर लोक सांगतात सगळे PYQ तसे आहेत. मग मी काय करतो, मी स्टेट बोर्डची पुस्तकं आणतो, महाराष्ट्र राज्य मंडळाची. अरे 8वी संपलं, कटुंब संपलं. 9वी घेतलं, संपवलं. 10वीचं संपवलं. मग डॉक्टर मी सायन्सची स्टेट बोर्ड संपवले. काय केलं? हे असं नाही संपवायचंय. संपवायचं कसं आहे तर ते आता सांगणार आहे मी, की आपण आपल्या स्टेट बोर्ड बॅचमध्ये त्याच पद्धतीने घेणार आहे आणि तुम्ही सुद्धा तसंच करायचंय. ओके, म्हणजे कधी पण लेक्चर येण्या अगोदर तुम्ही ते जे सांगितलंय म्हणजे कसं बघायचंय, म्हणजे प्रॉपर टॉपिक वाईज घ्यायचंय आपल्याला. म्हणजे त्या टॉपिकनुसार आपल्याला बघायचंय. म्हणजे आणि तेच आपण आपल्या बॅचमध्ये घेणार आहोत, की कशा पद्धतीनं स्टेट बोर्ड वाचायची आहे, आपल्याला करायची आहेत, संपवायची नाही आहेत, करायची आहेत. ओके, आणि त्यानुसार आपण बघणार आहोत. बरोबर, म्हणजे या स्टेट बोर्ड बॅचमध्ये करत असताना बघा, स्टेट बोर्डची पुस्तकं कोणासाठी बनली आहेत रे? ती पुस्तकं बनली आहेत त्या शाळेतल्या मुलांसाठी. पण आयोग सुद्धा सायन्स सारख्या सब्जेक्टसाठी मॅक्सिमम टाइम स्टेट बोर्ड का वापरतं? कारण की कुठंतरी महाराष्ट्रातल्या बुलढाणा जिल्ह्यातील चिखली तालुक्यातील एका खेड्यामध्ये विहीवर झाडाखाली जो मुलगा अभ्यास करतोय, तो त्यातून अभ्यास करतो आणि ते पुस्तक त्याला इझिली अवेलेबल आहे. आणि त्यामुळे सुद्धा आयोग विचारतो की बेसिक तुमचं क्लिअर असायला हवं, म्हणून सुद्धा आयोग स्टेट बोर्डचा मॅक्झिमम ॲटलिस्ट सायन्ससाठी करतं. मग सायन्स करत असताना कसं करावं जर तुम्ही बघितलं असेल, आपण साधं उदाहरण घेऊया. ओके, एकटेच बघू कसं कसं, आणि हे पण बघायचं आहे की सायन्सचे असे कोणते टॉपिक आहेत की जे स्टेट बोर्डमधून कव्हर होत नाहीत कम्प्लिटली. ओके, महत्वाचं म्हणजे स्टेट बोर्ड म्हणतोय तेव्हा तुम्हाला मुख्यतः 8वी 9वी 10वी ही स्टेट बोर्ड तुमच्याकडे असायला हवी. 6वी 7वीचे काही सिलेक्टेड पेजेस आणि सिलेक्टेड चॅप्टर्स आहेत, ॲटलिस्ट तेवढी करावी अशी अपेक्षा आहे. पण 8वी 9वी 10वी तुम्हाला पूर्णच करावे लागतील. मग स्टेट बोर्ड आपण कसं करणार आहोत, तुम्ही कसं करायला पाहिजे ते बघून घ्या. सध्या आपण बायोबद्दल बोलू. बायोबद्दल बोलताना सगळ्यात पहिल्यांदा पेशी चॅप्टर. पेशी चॅप्टरबद्दल तुम्हाला 7वी मध्ये एक चॅप्टर दिसतं, एक पेशी रचना आणि सूक्ष्मजीव, की ज्यामध्ये मुख्यतः आपल्याला पेशीचा इतिहास आणि त्यासोबत आदिकेंद्रकी पेशी म्हणजेच प्रोकॅरियोटिक सेल याबद्दल बऱ्यापैकी माहिती दिली आहे. म्हणून त्या पुढे जाऊन 8वीच्या पुस्तकामध्ये तुम्हाला पेशीच्या वरची माहिती आणि सोबतच युकॅरियोटिक म्हणजे दृश्य केंद्रकी पेशीबद्दल बऱ्यापैकी चांगली माहिती दिली आहे. आणि सेट टॉपिकवर जेव्हा जेव्हा प्रश्न पडलेत, बऱ्यापैकी सगळेच ऑलमोस्ट सगळे किंचित अपवाद सोडले तर ते यामधलेच आहेत. म्हणजे याच्यामध्ये नाही आहेत, म्हणजे मार्केटच्या बाकी पुस्तकात सुद्धा नाही आहेत, हे पण तेवढंच खरं आहे. बरोबर आहे, म्हणजे मिनिमम तुमची रिक्वायरमेंट ही असायला हवी. मग हे सोबत करताना तुम्हाला PYQ नुसार सुद्धा विचार करावा लागणार आहे. जे स्टेट बोर्ड लेक्चरमध्ये मी या स्टेट बोर्ड सोबतच जी व्हॅल्यू ॲडिशन तुम्हाला देणार आहे ती NCERT आणि PYQ मध्ये असेल. म्हणून जेव्हा तुम्ही लेक्चरला येणार तर तुम्हाला माहित असेल की आता पहिल्यांदा आपलं 7वीचं मी येणार आहे स्टेट बोर्ड. तर 7वीचं लेक्चर बघण्या अगोदर 7वी मधून तो टॉपिक तुम्ही वाचून यायला हवा किंवा वाचायला हवं. वाचल्यानंतर तुमच्या समोर ते पुस्तक असायला हवं. हे करत असताना जर तुम्ही डेमो बघितलं असेल, यूट्यूबला मी डेमो सुद्धा शेअर केला 9वीच्या स्टेट बोर्डचा प्लॅनचा. मग त्यामधून बघा मी हायलाईट करून आणलेलं आहे. ओके, म्हणजे तो तेवढा वेळ आपला वाचेल आणि त्यानुसार तुम्ही सुद्धा वाचून या. जी मी एक्स्ट्रा व्हॅल्यू ॲडिशन देतोय ती कुठूनही माझं ज्ञान पाजळत नाहीये, ती NCERT आणि PYQ मधली असेल. तेवढं तुमच्या पुस्तकात तुम्ही नोट डाऊन केलेलं पाहिजे. बरोबर, मग त्यानंतर 8वीचं पुस्तक केलं आपण. दुसरा महत्त्वाचा टॉपिक येतो आपला वर्गीकरण म्हणजे क्लासिफिकेशन. जर क्लासिफिकेशनचा जर विचार केला तुम्ही, अतिशय सुरुवातीला 7वीच्या पुस्तकात सजीव सृष्टी अनुकरण वर्गीकरण मध्ये तुम्हाला बेसिक माहिती दिली आहे, ज्यात तुम्हाला एक 3 ते 4 PYQ दिसतात. पुढं मात्र 8वीच्या पुस्तकात सविस्तर वर्गीकरणाचा इतिहास आणि मुख्यतः सूक्ष्मजीवांचं वर्गीकरण अतिशय सुंदर पद्धतीने सांगितलंय, ज्यात वारंवार PYQ विथ एक्झाम्पल आलेली आहेत. मग बरोबर सूक्ष्मजीवांचं वर्गीकरण झालं. त्यानंतर बरोबर 9व्या वर्गामध्ये तुम्हाला एक दुसरं प्रकरण आहे, ते म्हणजे वनस्पतीचं वर्गीकरण. 5 पानाचंच वर्गीकरण आहे. आणि आता या एक्झामला जे प्रश्न आला वनस्पती वर्गीकरणाचा, ब्राय पैटा सगळे एक्झाम्पल विचारली होती.
ती सगळी या पुस्तकातली होती. वर्गीकरणामध्ये सगळ्यात जास्त मला त्रास काय देत असेल तर एक्झाम्पलची नावं. आता खूप नावं आहेत. पण ॲटलीस्ट अपेक्षा एवढी आहे, की वर्गीकरण करत असताना स्टेट बोर्डमधली जी एक्झाम्पल आहे, ती तुम्ही करायला हवीच. त्याला ऑप्शन नाहीये. बरोबर. यासोबत प्रत्येक वर्गीकरणामध्ये जी स्टेट बोर्डमधली नावं आहेत, ती करायचीच आहेत. सोबत पी-वाय-क्यूमध्ये काही मोजकीच नावं आली आहेत. 10%च नावं एक्स्ट्रा आहेत. पण एन-सी-आर-टीमध्ये बरीच नावं एक्स्ट्रा आहेत. ती पण इथं मी सांगण्याचा प्रयत्न करेल, ती तुम्ही नोट डाउन करायची आहेत. मग 9वी मध्ये प्राणी वनस्पती वर्गीकरण झाल्यानंतर वर्गीकरणामधला सगळ्यात जास्त वेटेज असणारा टॉपिक कोणता आहे? तर तो हे प्राण्यांचं वर्गीकरण, जे या सगळ्या चॅप्टरपेक्षा एकत्रितपेक्षा पण जास्त मोठं आहे. आणि आतापर्यंतचा इतिहास आहे, की परत ऑलमोस्ट क्वेश्चन या 10वीच्या स्टेट बोर्डमधूनच आलेला आहे प्राण्यांच्या वर्गीकरणाच्या बाबतीत. म्हणजे 15 पैकी 9 प्रश्न बायोचे येत असतील, तर 3 ते 4 प्रश्न तुम्हाला या वर्गीकरण चॅप्टरवर दिसतील आणि त्यात पण मॅक्सिमम या टॉपिकवर. कळतंय? मग त्यानंतर आपला महत्त्वाचा प्रोसेस येतो शरीर क्रिया म्हणजे फिजिओलॉजी. आता होतं असं, जर तुम्ही मागच्या पेपरचा ट्रेंड बघितला असेल, मी याचं ॲनालिसिस पण दाखवलं होतं. राज्यसेवेला बऱ्यापैकी याच्यावर प्रश्न पडतात, पण कंबाईनला याचे प्रश्न फिक्स आहेत. मुख्यतः बॉडी फ्लुइड्स म्हणजेच वेगवेगळे स्राव, जसं की त्यात रक्त आलं म्हणजे रक्ताभिसरण संस्था, नंतर त्याच्यामध्ये एन्झाईम्स आणि विकरे आले म्हणजे हार्मोन्स आणि एन्झाईम्स आले, बरोबर. आणि त्यानुसार डायजेस्टिव्ह सिस्टीम आली आणि त्यांची प्रश्न आयोगानं विचारली आहेत. आता पण विचारला होता. मग इथं तुम्हाला करताना मुख्यतः जे स्टेट बोर्डमध्ये याच्याबद्दल दिलेलं आहेच, पण हे चॅप्टर तुम्हाला करायची. बाकीच्या ज्या फिजिओलॉजी आहेत, ओके, जसं की नर्वस सिस्टीम म्हणजे नर्वस आपलं एक्सिटी सिस्टीम, त्यानंतर आपलं कोणतं अ, अ, त्यानंतर रेस्पिरेशन सिस्टीम, नंतर इजेक्शन सिस्टीम, ओके, म्हणजे उत्सर्जन असो, श्वसन असो, रक्ताभिसरण असो, रक्ताभिसरण सोडून बाकीच्या यांच्यामध्ये तुम्हाला दिसल की बऱ्यापैकी प्रश्न हे आले खूप कमी आलेत. म्हणजे एकूण 9 म्हणजे 9 पैकी एखादा प्रश्न याच्यावर आलेला आहे. हां, बॉडी फ्लुइड्स सोडून म्हणतोय मी. पण होतं असं काय, की आपण मॅक्सिमम बायोच्या नावाखाली फिजिओलॉजीवर जास्त फोकस करतो. परत सांगतो फिजिओलॉजीला जे प्रश्न आलेत, ते स्टेट बोर्डमधूनच आलेत. मग याच्या बाहेरचे एखाद 2 प्रश्न आलेत अख्ख्या 15 वर्षात. त्या चेतापेशीचा एक प्रश्न आला होता, तो सेलमध्ये कव्हर होतो. कळतंय? ते एंडोथेलियल सीएनसीचा प्रश्न राज्यसेवेला आला होता, कंबाईनला नव्हता आला. आणि त्यामुळं त्यानुसार आपण करणार आहोत आणि त्यातल्या त्यात या 9वीच्या आणि 10वीच्या जीवन प्रक्रिया म्हणजे लाईफ प्रोसेस नावाचे चॅप्टर आहेत ना, याच्या बाहेर शक्यतो आयोग जात नाही. इव्हन वनस्पतींच्या पण ऑक्झिन, जिबरलिन हे जे प्रश्न विचारले जातात, ते पण या स्टेट बोर्डमधलीच होती. ओके. त्यानुसार त्यासोबतच रेस्पिरेशनमधला प्रश्न विचारला गेला, सिक्वेन्स सुद्धा याच्यातलाच होता. रक्ताभिसरणमध्ये ब्लड सेलचे टाइप्स, आता जसं आता यावेळेचा प्लाझ्मा विचारला, बरोबर. ब्लडचा प्रॉपर स्ट्रक्चर काय, तो स्टेट बोर्ड मध्येच होता. म्हणून तुम्हाला खूप चांगल्या पद्धतीने हे आपलं होणार आहे. याच्यामध्ये कोणतं पुस्तक मग 8वी 9वी 10वी मधले हे टॉपिक आपण कंटिन्यू घेणार. म्हणजे आपला तो टॉपिक कव्हर होतो. त्यानंतर येतं आपली अनुवांशिकता. अनुवांशिकतेवर कंबाईनला एवढे प्रश्न पडलेले नाहीयेत आणि जर पडले असतील तर 9वी 10वी मधल्या अनुवांशिकता आणि परिवर्तन, त्याच्या अंदर आणि 10वी मधलं अनुवांशिक आणि उत्क्रांती. म्हणजे याच्यामध्ये DNA, RNA, नंतर त्याचे प्रकार, त्यानंतर प्रथिनांची निर्मिती, प्रोटीन सिंथेसिस, नंतर त्या वेगवेगळ्या थिअरीज, सेंट्रल डोग्माचा प्रश्न, बरोबर. हे सगळे किंवा मेंडेलचा नियम तो सुद्धा याच्यात दिला, मेंडेलचे एक्सपेरिमेंट, वाटाण्याचा प्रश्न, हे सगळे तुम्हाला हे सापडतील. म्हणजे या पहिलं पुस्तक 9वीचं करणार, त्यानंतर आपण 10वीचं करणार. म्हणजे या पद्धतीने आपण केल्यानंतर मात्र एवढं तुम्हाला मी सांगतो, की हे केल्यानंतर आपल्याला काय करायला हवं? यात कोणते टॉपिक कव्हर होत नाही ते एकदा बघूया. हे करत असताना पोषण म्हणजे न्यूट्रिशन टॉपिक हा कव्हर होत नाही यामधून. याबद्दल तुम्हाला 6वी-7वीच्या चॅप्टरमध्ये काही चार्ट्स दिसतात आणि त्या चार्ट्सवर बऱ्यापैकी प्रश्न पडलेत. जे नाही पडलेत ते केमिस्ट्रीचं आणि 11वी-12वीचं जे बायोमॉलिक्यूल नावाचं चॅप्टर आहे, ते इंग्लिशमध्ये आहे. ते चॅप्टरमधून बऱ्यापैकी आयोगानं प्रश्न पडलेत आणि मुख्यतः आयोग पी-वाय-क्यू नुसारच प्रश्न त्यात विचारलेले आहेत. पॉसिबल झालं तर याच बॅचमध्ये आपण ते चॅप्टर सुद्धा न्यूट्रिशनसाठी करू. पण हे सोडून कोणतं कव्हर होत नाही कशामधूनच, तर ते म्हणजे डिसीज. कोण? डिसीज म्हणजे रोग. हा टॉपिक फक्त आपला याच्यामधून कव्हर होत नाही, की जो सुद्धा मोठा प्लेयर आहे
कंबाईनच्या दृष्टिकोनातून. पण यासाठी आपल्याला साथ आहे PYQची आणि जनरल सायन्सची. ओके, तर ते आपल्याला बघावं लागेल. बाकी सगळं बऱ्यापैकी आपलं स्टेट बोर्डमधून कव्हर होऊन जातं. म्हणजे आता होप सो की तुम्ही त्या पद्धतीनं याचा अभ्यास करणार. ओके, असंच करा. याच पद्धतीनं आपण स्टेट बोर्ड आपल्या बॅचमध्ये करत आहोत. ओके, तर याच्यानंतर तुम्ही जेव्हा लेक्चरला बसणार तर आपलं लेक्चर असणार आहे पहिलं पेशीचं. साथीचं पुस्तक तुम्हाला वाचून यावं लागेल. ती इथं आल्यानंतर आपण घेऊ. पण अगोदर कंडिशन आहे की तुम्ही स्वतः पुस्तक पहिले विकत आणा आणि वाचून लेक्चरला बसा. हेच मला सांगायचं होतं. चालेल, भेटू आपण लेक्चरला. तोपर्यंत हॅपी रीडिंग.